तर आपला देश जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे आणि खूप साऱ्या चांगल्या विचारांचं उगमस्थान असणारा देश आहे. हा असा देश आहे जिथे एक फिमेल पर्सनला एक देवीचं स्वरूप मानलं जातं आणि अशा ह्या देशात रेपशी संबंधित घडलेली घटना खूपच भयावह आहे. तर ह्या घटनेबद्दल सविस्तर बोलायला गेलो तर 9 ऑगस्ट ह्या दिवशी आर.जी. कर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये 31 इयर्सच्या PG डॉक्टरची डेड बॉडी सापडली. विक्टमची हालत अशी होती की तिच्या डोळ्यातून, तोंडातून आणि प्रायव्हेट पार्टमधून ब्लिडिंग होत होतं आणि तेही कोणत्याही कपड्यांशिवाय. तर ती डॉक्टर 36 तासाच्या तिच्या ड्युटीवर होती आणि रात्री 2 वाजता ती आपल्या कलिग्ससोबत काहीतरी खाण्यासाठी गेली आणि त्यानंतर थोडा आराम करण्यासाठी ती सेमिनार हॉलमध्ये थांबली आणि सकाळी भेटली तर तिची डेथ बॉडी तीही अशा अवस्थेत की सांगताही येत नाही. 36 तासाच्या ड्युटीनंतर स्वतः त्रास घेऊन पेशंटचा त्रास दूर करणाऱ्या डॉक्टरला मिळतं काय तर हे. पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट तर ही होती की विक्टमच्या पेरेंट्सना सांगण्यात आलं की त्यांच्या मुलीनं सुसाईड केला आहे, तिचा कोणताही मर्डर नाही झाला आहे. इथे प्रत्येक अशी गोष्ट केली गेली ज्यामुळे एव्हिडन्स डिस्ट्रॉय होऊ शकतील. विक्टमच्या मेंटल हेल्थवर प्रश्न उभे केले गेले. असं मानलं गेलं की सस्पेक्टेड क्रिमिनलचे पॉलिटिकल कनेक्शन होतं आणि मुख्य गोष्ट ही की ज्या ठिकाणी रेप झाला त्या ठिकाणी कोणताही CCTV होतच नाही. मग पोलिसांना त्या ठिकाणी ब्लूटूथ हेडफोन भेटला आणि तो जेव्हा कनेक्ट करून बघितला तर हा हेडफोन सस्पेक्टेड क्रिमिनल संजय रॉयच्या मोबाईलशी कनेक्ट झाला. तर ह्या संजय रॉयवर खूप सारे गुन्हे आधीच दाखल आहेत, जसं की एक्स्टॉर्शन, इंटिमिडेशन, थ्रेट अगेन्स्ट वुमेन्स आणि त्याने तर तिच्या स्वतःच्या प्रेग्नेंट वाईफसोबत असॉल्ट केलं होतं. मग प्रश्न पडतो की अशा व्यक्तीला मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एंट्रीज कशी भेटली. आणि अकॉर्डिंग टू सम रिपोर्ट्स विक्टमच्या बॉडीमध्ये 150 ग्रॅम सीमन आढळून आलं आणि एक हेल्दी मेल इजॅक्युलेशन वेळी 1.5 to 5 ml सीमन इजॅक्युलेट करतो. आणि जेव्हा तिची बॉडी भेटली तेव्हा तिचं पेल्विक गर्डर ही तुटलं होतं. आपण इमॅजिनही नाही करू शकत त्या डॉक्टरने त्या रात्री किती त्रास सहन केला असेल. तर आता आपण पाहूया की भारतात आधीच्या काळी अशा बलात्कारी लोकांसोबत काय केलं जात होतं. तर एका रिपोर्टनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रेपिस्टला पनिश करण्यासाठी त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून मंदिराबाहेर ठेवलं जात होतं, कारण की प्रत्येक माणूस त्याच्यावर थुंकू शकेल आणि असं अमानवीय कृत्य करण्याचा कोणीही धाडस करणार नाही. तर आता आपण पाहूया बाकी कंट्रीजमध्ये रेप करणाऱ्या व्यक्तीला कोणती शिक्षा दिली जाते. जसं की पहिली कंट्री आहे सौदी अरेबिया. या देशात रेप करणाऱ्या व्यक्तीला रेप केल्यानंतर 4 दिवसाच्या आत मारलं जातं, तेही धड वेगळं करून, म्हणजेच मान कापून. दुसरी कंट्री आहे इजिप्त. इजिप्तमध्ये रेप करणाऱ्या व्यक्तीला 7 दिवसाच्या आत फाशी दिली जाते. तिसरी कंट्री आहे अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तानमध्ये रेप करणाऱ्या व्यक्तीला लोकांच्या मध्ये गोळी मारली जाते. आणि भारतात IPC नुसार रेप करणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षांचा कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. आणि प्रत्येक भारतीयाला माहीत आहे की आपली न्यायव्यवस्था किती फास्ट आहे आणि विक्टमला किती लवकर न्याय मिळतो. आणि प्रश्न तर आहेच की न्याय मिळतो. तर आपण या लिस्टमध्ये पाहू शकता रजिस्ट्रेड रेप किंवा अटेम्प्ट टू रेप केस किती आहेत आणि हे फक्त रजिस्ट्रेड आहेत. आणि ह्यात उत्तर प्रदेश खूप अनसेफ स्टेट आहे वुमनसाठी. महाराष्ट्रात रेप केस कमी दिसत असले तरी महाराष्ट्र ही मुलींसाठी सेफ राहिलं नाही आहे. पण महाराष्ट्र ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टेट अँड दिल्ली, महाराष्ट्र सेफ आहे. आणि अकॉर्डिंग टू द हिंदू न्यूजपेपर 2021मध्ये प्रत्येक दिवसाला 86 रेप केस होत होते, म्हणजे ते आता इन्क्रीज झालेच असतील. झारखंड स्टेटमध्ये 3.5 वर्ष नर्सरी स्टुडंटचा रेप केला गेला बाय स्कूल व्हॅन ड्रायव्हर इन जमशेदपूर. 65-year-old woman dies after allegedly being raped in UP. So we can officially say that India is unsafe country for women. तर एक बातमी अशी आली की एका भावाने तिच्या बहिणीवर ज्याने रेप केला त्याची मुंडी कापून ती पोलीस स्टेशनमध्ये सादर केली. हां, कायद्याला हातात घेणे चुकीचं आहे, पण भारतातल्या सामान्य जनतेला आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला आहे का? आता आशा हीच आहे की लोकांचा जन आक्रोश पाहून आपली न्यायव्यवस्था जागृत होईल आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल.